नमस्कार. आजीचे संस्कार वर्गामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. संस्काराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते, कारण आई नावाचं अख्खं विद्यापीठच प्रत्येकाच्या घरात असतं. आजचा विषय आपला अक्षय तृतीया विशेष. अक्षय तृतीया म्हणजे कधीही नाश न पावणारा 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा शुभ दिवस असतो. या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेला जप, तप, दान, ज्ञान हे अक्षय फल देणारे असते, म्हणूनच याला अक्षय असे म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे तसेच जैन धर्मात सुद्धा याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला आखातीज असेही म्हणतात. या दिवशी पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला असेही पुराणामध्ये सांगितले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील गंगा नदी या दिवशी भागीरथाने पृथ्वीवर आणली होती, म्हणून या नदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचे पावित्र्यसुद्धा वाढलेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केली जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर पवित्र होते आणि अन्नाचीही चव वाढते. महर्षी वेद व्यास यांनी महाभारतात या दिवशीच लिहिण्यास सुरुवात केली आहे. या दिवशी महाभारतात युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. त्यातून अन्न कधीच संपत नव्हते. या पात्राद्वारे युधिष्ठिर गोरगरीब लोकांना अन्नदान करीत असे. याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले अन्नदान अक्षय मानले जाते. या दिवशी केलेले पुण्य कधीही संपत नाही आणि वर्षानुवर्ष यामुळे माणसाचे भाग्य वाढते. या दिवशी हिंदूची एक श्रद्धा आहे की श्रीकृष्ण अवतारात त्यांचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त मुठभर पोहे होते. ते पोहे सुदाम्याने श्रीकृष्णाला याच दिवशी दिले. आपला मित्र व सर्वांचे हृदय जाणणारा, सर्व काही समजून घेऊन सुदाम्याने त्याचे दारिद्र्य दूर केले. त्याचे झोपडीचे रूपांतर महालात झाले. तेव्हापासून अक्षय तृतीयेच्या दानाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात आपल्याला पुन्हा परत मिळतात. या दिवशी केलेला उपवास, जप, तप, ध्यान अक्षय फलदायी ठरते. या अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे पाण्याचे भांडे, पादत्राणे, गहू, जवस, छत्री, तांदूळ, आंबे यांचेसुद्धा सत्पात्री दान पुण्यदायी ठरते. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र गौरीची स्थापना करून पूजन करतात. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडायचे म्हणूनही मानला जातो. पूर्वजांचे स्मरण करून ह्याच दिवशी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असून या दिवशी नवीन वास्तूत गृहप्रवेश करतात. तसेच सोनेही खरेदी करतात. अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जातात. या दिवशी केल्या जाणाऱ्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फल मिळते. म्हणूनच अक्षय तृतीयेचे अनन्यसाधारण फलदायी महत्त्व आहे. या दिवसाचे मिळणारे पुण्य अक्षय असते. कुबेर भगवान यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शंकराला याच दिवशी प्रसन्न केले. भगवान शंकराने कुबेराला वरदान मागायला सांगितले होते, पण कुबेराने लक्ष्मीकडून संपत्ती परत मिळण्यासाठी वरदान मागितले. तेव्हापासून लक्ष्मीची पूजा करण्याआधी विष्णूची पूजा केली जाते. सत्ययुग आणि त्रेतायुग याच दिवशी सुरुवात झाली. कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात याच दिवशी केली जाते. असे अनन्यसाधारण अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
थँक्यू.